आदेश अलग निरंजन नवनाथ महाराज की जय। मी श्री रामकृष्ण राजके अलिबागवरून आलेलो आहे, नवनाथाचा शिष्य आहे। मला फेसबुक वरती नवनाथ ट्रिपची दादा संतोष मगर यांचे मी न्यूज पाहिली आणि मला मनात एक इच्छा होती माझ्या स्वप्नात की नवनाथ ट्रिप करायची आहे। बरेच वर्ष मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेनुसार नवनाथाची भक्ती करत आहे, पण मला नवनाथ ट्रिप घडवण्याचं स्वप्न जे होतं ते खरोखर आज आपण 25 तारखेला आषाढी एकादशी दिवशी रात्री आम्ही ठाण्यावरून बसलो आणि पहाटे 4:15 वाजता अहिल्यानगर येथे आलो। तिथे आल्या आल्या संतोष दादा मगर यांनी व्यवस्थित व्यवस्था केलेली होती। त्याच्यानंतर मग पहिलं दर्शन घेतलं आम्ही 26 तारखेला ते गुरु गोरक्षनाथाचं। गुरु गोरक्षनाथानंतर पुढे नीलनाथाचं दर्शन घेतलं। नीलनाथानंतर मायबाप जालिंदरनाथाच्या इथे आलो। नंतर आम्ही मडीला कानिपनाथाच्या इथे वस्तीला गेलो। वस्तीला गेल्यानंतर ह्या 4 नवनाथांच्या दर्शनामध्ये एवढं मनामध्ये समाधान झालं की आतापर्यंत मी बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, परदेशात सुद्धा गेलेलो आहे, पण आता भारावून गेलेलो आहे। आणि जी व्यवस्था झाली ती अतिशय सुंदर झालेली आहे। कारण तुम्ही कुठेही प्रवास करता येईल, पैशाला महत्व नसतं, मानसिकता तुम्हाला आणि समाधान जे मिळेल तेच पाहिजे। आपण हेरवी दुसऱ्या ट्रिप मध्ये किंवा हेरवी आता माझ्या गाडी पण आहे, स्वतःची गाडी घेऊन आलेला असतो, पण हे असं जर नवनाथांचं दर्शन आहे हे असं मिळालेलं नसतं। अशा प्रकारे आपण आज इथे रेवणनाथ सिद्ध, ज्याचं नाव अतिशय मोठं आहे, नवनाथांची सर्वांचीच नाव मोठी आहेत, हे तेवढं थोडं आहे, पण ज्याच्या नशिबात नवनाथ तोच खरा भाग्यवान आहे। या पृथ्वी तलावर आता काही नाही राहिलेलं, असते तुम्ही पाहिलं तर कलियुगाचा अंत होत चाललेला आहे आणि नवनाथ पुन्हा येणार आहेत हे 100% निश्चित आहे। त्याच्यामुळे माझ्यासोबत असणारे ऍडव्होकेट पेनची भक्ती पाटील मॅडम, डॉक्टर आहेत, इतर सर्व पोलीस जे सर्व सहकारी आहेत, यांनी सुद्धा एवढ्या हा 5 दिवसाचा प्रवास कुठून संपला खेळीमेल्याच्या वातावरणामध्ये हा अतिशय आनंदित झाला प्रवास आणि एकमेकाच्या सर्व सहकार्यात आहेत। आता मला तर मी कोणालाच ओळखत नाही किंवा एकमेकाला कोणी ओळखत नाही आहे, पण ती नवनाथाची कृपा आहे, ते नशीब असावं लागतं तुमचं। याच्यासाठी आज संतोषदादा मगरच्या सोबत आणि एक डॉक्टर नागपूरहून कानोजे यांनी सुद्धा आपल्याला चांगलं मार्गदर्शन करून त्यांचंही दर्शन झालेलं आहे। आणि आज असा सोन्याचा दिवस म्हणायला हरकत नाही, गुरुपौर्णिमा आहे की ज्या नवनाथांचे सर्व दत्त महाराज त्यांचे गुरु आहेत, आता आपण त्यांचे शिष्य आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला जो योग मिळालेला आज गुरुपौर्णिमेचा तो खरोखर अतिशय आनंद आहे। कारण हा योग पुन्हा कधी येईल सांगता येत नाही आहे। अशा प्रकारे आज आपली नवनाथ ट्रिप जी आहे ही धार्मिक ट्रिप असून, आध्यात्मिकाची असून, ही बाकीच्या सारखी नाही आहे। आपण हेरवी बाकीच्या ठिकाणी ट्रिप करतो, आता मी तर तसा नॉनव्हेज वाला आहे, पण मला अजिबात जाणवलं नाही आहे आणि शाकाहारी जेवण एवढं उत्तम मिळालं की आठवणीत राहील असं मिळालं। आणि जे नाथांचं जेवण पाहिजे होतं ते वटसिद्ध नागनाथाच्या इथे गेल्यानंतर जे मिळालं ते जेवल्यानंतर शांतता, एकदम मनाला समाधान वाटलेलं आहे। अशा प्रकारे ही ट्रिप व्यवस्थित साजरी झालेली आहे। मी नाथ भक्तांना आणि खरोखर ज्यांना अडीअडचणी आहेत ह्या सर्व शिष्यांना किंवा सर्वांना विनंती करतो की एकदा तुम्ही ह्या संतोषदादा मगरच्या ट्रिप मध्ये सामील व्हा आणि एकदा अनुभव घ्या आणि नंतर पुन्हा पुन्हा याल अशी मी अपेक्षा करून मी आज सर्वांची रजा घेतो आणि 2 शब्द संपवतो। अलग निरंजन, ओम नमो आदेश। आदेश, ओम नमो आदेश, अलग निरंजन। नमस्कार, मी ऍडव्होकेट भक्ती रुपेश पाटील, मी पेन तालुक्यातून इथे आलेले आहे। 2017 पासून मी नवनाथांचं पारायण वगैरे करते। दत्तगुरु माझे गुरु आहेत, महाराज आहेत। नेहमी एक मनात इच्छा असायची की नवनाथांचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे। मोह किंवा माया ह्या सगळ्यापासून दूर जाण्याचं कारण आणि खरं भक्तिसेवा काय आहे हे जाणवण्याचं कारण म्हणजे नवनाथ आहेत। बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती
फेसबुकवर मी संतोष दादा मगर यांनी पोस्ट टाकलेली होती. त्याच्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की दादा मला असं असं आहे, नवनाथांचं दर्शन घ्यायचं आहे, तर तुमच्या ट्रिपमध्ये मी सहभागी होऊ का? त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही केव्हाही या, मला ओळखत नसाल, अनोळखी असलो तरी नवनाथांची सेवा मला करायची आहे, त्यांचा प्रचार करायचा आहे आणि ज्यांना ज्यांना त्यांच्या सेवेचा लाभ घडवायचा आहे, नाथांची आज्ञा आहे, त्यांना त्यांच्या सेवेत सहभागी करून घेण्याचं एक मोलाचं योगदान मला करायचं आहे. आणि त्यानुसार मी दादांच्या शब्दाखातर, माझ्याशी कोणी इथे ओळखीचे नसल्या कारणाने आणि त्याचप्रमाणे वकील असून देखील एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या विश्वासावर मी आज इथपर्यंत पेणवरून मुंबईमध्ये बसमध्ये बसून नवनाथांच्या दर्शनाला सुरुवात केलेली आहे. 25 जुलै रोजी आम्ही संध्याकाळी, माझ्यासोबत अलिबागचे एक काका होते, त्याच्यानंतर बरीच जण मुंबईमधून सहभागी झालेले आहेत. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर संतोष दादा आमच्या सोबत आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी जी तिथे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था अत्यंत सुंदर साध्या पद्धतीने जे काही केलेलं होतं, परंतु त्याच्यातून सगळ्यांना एक मानसिक समाधान लाभलेलं आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने जी माझी प्रतीक्षा होती नवनाथांचं दर्शन करण्याची, ते दर्शन करण्याची प्रतीक्षा गुरु गोरक्षनाथांचं सुरुवातीला दर्शन करून सुरुवात होऊन पूर्ण नवनाथांचं दर्शन आज रोजी मी घेतलेलं आहे. ते दर्शन घेताना कुठेही घाई गडबड नाही, अगदी मनाला सुखावून टाकेल अशा प्रकारचं दर्शन मिळालेलं आहे. आणि ही सहल नसून एक यात्रा आहे आणि ही धार्मिक यात्रा आहे. आपला धर्म आणि आपल्या भक्तिभावाचा, समाजसेवेचा जो व्रत घेतलेला होता नवनाथांनी मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी, त्याचं खऱ्या अर्थाने एक अलौकिक योगदान किंवा अलौकिक असा अनुभव मला संतोष दादांच्या सोबत मिळालेला आहे. अगदी गाडीत पाय टाकल्यापासून ते इथपर्यंत नवनाथांचा प्रवास पूर्ण करीपर्यंत कुठेही वल्गर किंवा काही असं जाणवलं नाही. अगदी भक्तिभावाने भारावून गेलेले आहे. नवनाथांचं दर्शन घेताना एक पॉझिटिव्ह एनर्जी जी असते, आशावादी मन असतं, ते घेऊन चाललेले आहे. आणि ते नुसतंच घेऊन जात नाहीये, तर मला खऱ्या अर्थाने वाटत आहे की माझ्या नाथांचा प्रचार आज सगळीकडे व्हायला पाहिजे. त्यांनी जे कार्य दिलेले आहे ते संतोष दादांच्या सोबतीने एक एक माणूस इथपर्यंत येऊन त्यांच्याकडून 100 नाही, हजारो नाही, तर लाखोच्या संख्येने इथे येऊन त्याचा प्रचार, समाजसेवेचं जे व्रत आहे ते आज सगळ्यांकडून घडलं पाहिजे. जाताना मी निश्चितच संतोष दादा तुमचे आभार मानेन. त्याचप्रमाणे माझ्या सानिध्यात जेवढे कोणी लोक येतील, वकील वर्ग असेल, त्यांना देखील मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि हेच खरं समाजकार्य तुम्ही जे घडवून आणलेलं आहे, खऱ्या अर्थाने आपला देश, आपली सेवा, आपली संस्कृती आणि नवनाथांचा प्रचार करणं तुमच्याकडून घडते, हे खरंच भाग्याचं आहे. आणि तुमच्याकडून हे मार्गदर्शन लाभलं. नुसतं दर्शन घेणं महत्वाचं नाही, तर त्याच्या मागची जी भावना आहे, त्याच्या मागची जी इच्छा आहे, हेतू आहे, तो अगदी स्पष्ट असावा, स्वच्छ आणि पवित्र असावा. आणि ते तुम्ही जाणून दिलत. या सहलीमध्ये माझ्यासोबत यात्रेमध्ये जे जे कोणी सहकारी, माझे बंधू भगिनी असतील, अगदी माझ्या काही वडिलांच्या वयाचे होते, भावाच्या वयाचे होते, बहिणीच्या वयाचे होते किंवा आईच्या वयाचे होते, माझा मुलगा किंवा माझ्या मुलीच्या वयाचे होते, सगळ्यांकडून सुंदर आणि उत्तम मला प्रतिसाद मिळालेला आहे. सगळे अगदी खरंच म्हणजे अगदी लहान मुलं असल्यापासून त्यांच्यामध्ये एक चंचलता असते, परंतु नवनाथांच्या गाण्यापासून ते त्यांच्या असणाऱ्या भक्तीपासून, त्यांच्या असणाऱ्या शब्दांपासून, मंत्रांपासून अगदी एक एक मन आणि एक एक शरीर हेलावून गेलेलं आहे. त्यामुळे संतोष दादांचे मी खरंच आभार मानते की अगदी जीवनात मला काहीतरी धन्यता वाटली किंवा एवढ्या वर्षामध्ये मी काहीतरी जर चांगलं केलं असेल तर आज त्यांच्या रूपाने मला नवनाथ दर्शन घडलेलं आहे. आणि मी खरंच सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानते. आणि माझ्या नवनाथांचे, माझ्या दत्तगुरूंचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी शतश ऋणी आहे. माझ्या महाराजांना आणि माझ्या नवनाथांना शतश वंदन, नमन. ओम नमो आदेश. आदेश. ओम नमो आदेश. अलक निरंजन. मी डॉक्टर अमृता पांढरे. आम्ही बोरिवलीवरून आलोय. ऍक्च्युली मला सुट्टी नव्हती, त्यामुळे मला यायचं नव्हतं, पण माझ्या मिस्टरांनी जबरदस्ती करून मग आम्ही आलो. आणि ह्या 4-5 दिवसांमध्ये जो अनुभव आला ना, तो मला असं वाटलं की मी खरंच सुट्टी घेऊन खूप मोठं काम केलं. कारण की इथे एक फॅमिली तयार झाली
आणि इथे संतोष दादांनी खूप मला ऍक्च्युली नवनाथांबद्दल काही माहिती नव्हतं, पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन नवनाथांबद्दल आम्हाला माहिती सांगितली, तिथलं महत्व सांगितलं. आणि इथे एवढं पीसफुल वातावरण आहे ना की म्हणजे माणूस सगळं तिकडचं स्ट्रेस वगैरे सगळं विसरून एकदम खूप छान वाटतं इकडे. आणि इथे एकदम भक्तिमय वातावरण झालेलं. सगळ्यांनी खूप एन्जॉय पण केला. जेवणापासून ते राहण्यापासून सगळी सोय एकदम चांगली आणि एकदम व्यवस्थित होती. आणि मी माझ्या कलिग किंवा माझे फॅमिली मेंबर्स असतील त्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्ही या ट्रिप मध्ये नक्की सहभागी व्हा. आणि इथे म्हणजे नवनाथांचं जे आहे ते सगळं तुम्ही एक्सप्लोर करा आणि त्याचा आनंद घ्या. बस. ओम नमो आदेश. अलख निरंजन. गुरुदेव दत्त. नवनाथ यात्रा म्हणजे हा अध्यात्म आणि निसर्ग याचा अद्भुत संगम होता. पूर्ण यात्रा ही अत्यंत सुखदपणे आणि व्यवस्थितपणे पार पडली हे महाराजांमुळे. कारण की प्रत्येक मंदिरात आम्हाला पाहिजे असा वेळ देता आला. कारण की आता इतर मंदिरांमध्ये जशी गर्दी असते तसं आम्हाला इकडे काही जाणवलं नाही आणि व्यवस्थित आम्हाला तिकडे देवाचं दर्शन घेता आलं. तसंच हे जागा ज्या आहेत त्या कुठे मॅप मध्ये पण शोधून सापडणार नाही. त्यामुळे त्याचं प्रॉपर गाईड असल्याशिवाय आपण तिकडे जाणं शक्यच नाहीये त्या गोष्टी. आणि तिकडे असं पॉझिटिव्हिटी फील होते प्रत्यक्षपणे गेल्यानंतर. आणि हा अनुभव एकंदरीत थोडक्यात बोलायचं गेलं तर अत्यंत शब्दात वर्णन करण्यासारखा नाहीये. तो स्वतः अनुभवल्याशिवाय तुम्हाला समजणार पण नाही. राहण्या खाण्याची सोय तर एकदम उत्तम होती, त्यात काही शंका नाही. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश. नमस्कार, मी संजय ठाकोर, नावा पनवेलवरून आहे. मी खूप दिवसापासून नवनाथ यात्रेची मला ओढ लागली होती. तसं बघायला तर नवनाथ पैकी 2 नाथांकडे माझं नेहमी जाणं येणं असायचं, म्हणजे कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथ. इथं वार्षिक माझा प्रवास असायचा, जाणं येणं, दर्शन वगैरे घेणं, कुटुंबासकट जातो मी. पण मला नवनाथ यात्रेची ओढ लागली. तुम्ही भावनाजीमध्ये बोललो की नवनाथ यात्रा करायची आपल्याला. मग नंतर मी फोन नंबर शोधायला लागलो. संतोष भाऊंचा एकदा मला फेसबुकवर नंबर भेटला. नवनाथ यात्रेचं ते दर्शनाचं भेटलं मला. मग त्याने मी कॉल केला, संतोष दादा मला महाराज करायचं आहे, दर्शन करायचं महाराज. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही कुठं राहताय? मला इकडे पनवेलवरून जातो. म्हटलं तुमचं नावं द्या आणि आधार कार्ड द्या. गंमत अशी वेळी मी नावं दिली, 2 आधार कार्ड दिला. त्याच्यानंतर मला थोडं अडथळे आले. पण नाथांची इच्छा होती, म्हणजे एक मन आहे माझी, स्वतः मी बोलतो की मी देवा तर देव माझा. या पद्धतीनं मला थोडा अडथळा येतोय, घरगुती प्रॉब्लेम्स होते. पण ते अडथळे दूर करून नाथांनीच अडथळे दूर केले आणि माझा रस्ता मोकळा केला. आणि मी पुन्हा महाराजांना फोन केला की मी येत आहे. आणि आम्ही 4 जण पण दर्शनाला निघालो. आणि दर्शनाचे दिवस पण खूप छान आहेत. आषाढी एकादशी पासून गुरुपौर्णिमेपर्यंत 5 दिवस 6 दिवसाची यात्रा ही. या यात्रेमध्ये आम्ही सामील झालो. ठाण्यावरून चढलो. नंतर आपापलं प्रत्येकाला पिकअप केलं. त्यानंतर नगरमध्ये गेलो तर महाराजांना आम्ही भेटलो तिथं सकाळी. सगळं कार्यक्रम आगोळी सगळं आटोपून झाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून पहिलेच दर्शन आम्हाला महाराजांनी गोरक्षनाथांचा दिला. गोरक्षनाथांचं दर्शन प्रत्यक्ष मंदिरात जवळ आतमध्ये जाऊन दर्शन. याचं महत्वाचं सांगण्याचा उद्देश काय आहे की यात्रा म्हणजे जर महाराज यात्रेला नेतात आणि आपण तिथे जातो आणि गाडी कुठेतरी स्टॉप करतायत बस स्टॉपवर आणि जाऊ तुम्ही दर्शन घेऊ, हा नाही इथं प्रकार. इथं प्रत्यक्ष लहान मुलासारखा घेऊन असं दर्शन घ्या, अशी शाल ठेवा, आपल्या मनातलं बोला, महाराजांची नाथांशी बोला. या प्रकारे असं एकदम म्हणजे लहान मुलाला समजवण्यासारखं आपल्याला समजावून दर्शन देतात. हे फार त्यांचे आभार आहे महाराज. फार तुम्ही चांगलं काम करताय. नाथांची महिमा सांगताय आम्हाला, परत दर्शन देताय. तिथून आम्हाला गोरक्षनाथांचं दर्शन झालं तेव्हाच मी समजलो कारण फक्त यात्रा नाही ही फार याच्यात गांभीर्यता आहे यात्रेमध्ये आणि फार चांगले पण आहे यात्रेमध्ये. मग तिथून आम्ही गोरक्षनाथ निमनाथांकडे गेलो. निमनाथांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर
माहीमबा तिकडे गेलो, माहीमांचं दर्शन झालं. संध्याकाळी आम्ही कानिपनाथांच्या दर्शनाला आलो. कानिपनाथांचं दर्शन झालं, स्टे केलं कानिपनाथांच्या गडावर. तिकडे स्टे केल्यानंतर आम्ही सकाळी निघालो. फार छान सोय, उत्तम सोय, राहण्याची सोय सगळं व्यवस्थित आहे. काही टेन्शन नाही आहे. आपल्याला जी सोय पाहिजे ती सोय भेटते, काही टेन्शन नाही ना. मग तिथे पुन्हा निघालो आम्ही दुसऱ्या दिवशी वृद्धेश्वराचं दर्शन घेऊन अडभंगनाथांचं दर्शन घेतलं. अडभंगनाथांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गहिनीनाथांच्या दर्शनाकडे गेलो आणि नंतर मग भरतरीनाथांचं दर्शन, म्हणजे असं स्टेप बाय स्टेप नवीन नाथांचं, वटसिद्ध नाथनाथांचं दर्शन, आता रेवण सिद्ध नाथनाथांचं दर्शन, मध्ये एक दोन दर्शनातून परली वैजनाथांचं दर्शन दिलं आम्हाला. दर्शन दिलं, सोय उत्तम, राहण्याची सोय, प्रत्येक ठिकाणी दर्शन देतो हेच. समाधीजवळ जाणं, काही तर मंदिरं बंदच होती अक्षरशः, पण नाथांचं तिथं फार एक मला वाटतं महिन्यात 2-3 वेळा जाणं येणं असल्यामुळं तिकडची महामंडळी सर्व ओळखतात, नाथांचं दर्शन पण घेतात आणि त्यांना बोलून शिदे मंदिरात आम्हाला आतमध्ये प्रवेश पण करतात. हे फार म्हणजे आमचं भाग्य आहे, माझ्या कुटुंबाचं भाग्य आहे. ज्या नाथांनी पृथ्वीचं भ्रमण केलं आणि ज्या नाथांनी पृथ्वीचं भ्रमण करून आम्ही त्यांचं दर्शन घेतलं, म्हणजे आम्हाला वाटतं की पृथ्वीची प्रदक्षिणा तरी पूर्ण केली. खरोक्ष महाराज तुमचा आभार होता. मी पृथ्वीची प्रदक्षिणा आम्हाला करून घेतली नाथांच्या माध्यमातून. आणि हे आता शेवटचं आम्हाला असं बोलायचं आहे की जर नवरात्र यात्रा जर कोणाला घ्यायची असेल तर संतोष भाऊ मगर यांच्याचकडनं घ्यावी. कारण दुसरीकडे गेला तर ट्रॅव्हलर्स आणि ट्रॅव्हलर्ससाठी पार्किंग आणि दर्शन घेऊन या. बाकी तुम्ही तिकडे काय करता, तुम्हाला 1.5 तास दिला, 2 तास दिलाय, याच्यामध्ये दर्शन घेऊन या. पुढे काही मार्गदर्शन नाही. पण नाथांच्या स्टोरी, नाथांचे मार्गदर्शन जर कुणाला घ्यायचं असेल दर्शन, तर संतोष भाऊला फेसबुकवर फॉलो करा आणि त्यांचा फॉलो करून नंबर घ्या. आम्ही फार संतुष्ट आहोत. आम्हाला आनंद वाटलाय, माझ्या कुटुंबाला आनंद वाटलाय, सर्वांना आनंद वाटलाय. आणि एवढं बोलून मी थांबतो. जय जन्माष्टमी. आदेश, ओम नमो आदेश, अलख निरंजन, ओम नमो आदेश, अलख निरंजन. नमस्कार, मी संजय पाटील, राहणार शेनगाव, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथून आलोय. मला नाथ दत्त महाराजांचे आम्ही तसे भक्त दोघे आम्ही नवरा बायको, पण नाथ महाराजांची माहिती एवढी काय आम्हाला नव्हती. माझ्या पत्नीने युट्यूब वरती संतोष दादांची माहिती बघितल्या त्यांनी फोनवरून संतोष दादांना विनंती केली की आम्ही यात्रेला येऊ इच्छितो. आम्हाला यात्रेची ऍक्च्युअली काय माहिती नव्हती. संतोष दादा आम्ही काही काळाबरोबर बघितलंही नव्हतं, पण एकंदरीत त्यांच्या युट्यूबवरच्या माहितीवरून आम्ही त्यांना विचारलं. त्याने आम्हाला माहिती चांगली दिली. माहिती दिल्यानंतर आम्ही त्यांना लगेच त्वरित पैसे भरले पण परंतु आम्ही 1 वर्ष झालं पैसे भरले पण आम्हाला योगच आला नाही. आम्ही ठरवायचो काहीतरी अडथळा यायचा आणि 1 वर्षानंतर आम्हाला तो योग आला. योग आल्यानंतर आम्ही यात्रेला आलो. यात्रेला आल्यानंतर आता माझ्या सर्व सहकार्यांनी सगळी माहिती दिली. मी थोडक्यात फक्त सांगतो की यात्रेमध्ये संतोष दादांनी जी नवनाथ महाराजांची माहिती वेळोवेळी ज्या ठिकाणी जाऊन दिली आम्हाला, ती आम्हाला कुठेही मिळाली नाही, युट्यूबवर नाही मिळाली किंवा इथं मिळाली नाही. दर्शन जे दिलं आम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिलं की जिथं आम्हाला कधी जाता बी येणार नव्हतं, अशा ठिकाणी आम्हाला जाऊन तिथं त्यांनी दर्शन दिलं. जेवणाची, राहण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली की इतक्या कमी पैशात चांगल्या सोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि आम्हाला कुठलीही अडचण वाटली नाही, अडथळा वाटला नाही. सोबत आमच्या असणारे आमचे अनोळखी व्यक्ती होते, सगळे मुंबईहून आले होते, पण 2 दिवसात अगदी एकत्र एका कुटुंबातले असल्या की सगळे लोक आम्ही राहिलो. आणि आम्ही आतापर्यंत संतोष दादा, आम्ही लग्न आमचं 26 वर्ष आलं, आम्ही कुठेही सहलीला गेलो नाही किंवा असं कधी देवाला गेलो नाही. पण आम्ही जी आता आम्ही यात्रा केली ती आम्हाला तुमच्यामुळे फक्त ती घडली. बाबांची कृपा होती म्हणून ती झाली, यशस्वी झाली. आम्ही आता पुढे मी माझ्या मुलांना घेऊन ही यात्रा परत करू इच्छितो, कारण याच्यामध्ये आम्हाला एवढी चांगली प्रचिती आली की खूप चांगली आली आणि त्याचं समाधान आम्हाला खूप चांगलं वाटलं. आम्ही आमच्या मित्रांना, पाहुण्यांना, सगळे सोयऱ्यांना आम्ही ही माहिती देऊ आणि आपल्या यात्रेमध्ये सामील व्हायला आम्ही सांगू. अलख निरंजन, आदेश, अलख निरंजन.
माझे नाव श्रीराम दशरथ तटकरे. मी पवईवरून आलोय नाथ यात्रेसाठी. पहिलं प्रथम मी फक्त देवाला मानायचो आणि नाथ हे काय आहे ते मला माहिती नाही. पण माझ्यावरती एक जरा संकट आलं माझ्या पत्नीवरती. जे पत्नीचं जे निरसन केलं ते होते नाथ भक्त, नाथपंथ होते. तेव्हापासून मला नाथांची ओळख झाली. तेव्हा थोडंफार मला फरक जाणवला तिथून. मग तेव्हापासून आमच्याकडे नाथांचं पारायण किंवा नाथांची पूजा आणि नाथांची गाणी वगैरे हे पासून आम्हाला ते नाथांचं आवड जास्त निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर आम्हाला की असं वाटत होतं की कधी आम्ही नाथांना भेटतोय, नवनाथांचं दर्शन कधी घेतोय. ह्याच्यावरती आम्ही कधी यात्रा कोणती केली नाही, काहीच केलं नाही. माझं फक्त एकच मत होतं, देव आहे, आपण जर कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कोणी वाईट करणार नाही. पण हा माझा समज चुकीचा होता. त्यामुळे नाथांच्या ह्याच्यामधून आल्यानंतर माझ्या ज्या पत्नीला जो त्रास होता तो त्रास निघून गेल्यानंतर आम्ही तेव्हापासून विचार केला होता की तुम्ही नाथ यात्रा करावी म्हणून. आता हा योगायोग आता आला. ते पण माझे मित्र भाई भोजने शाही ट्रॅव्हल्सचे मालक, त्यांच्यामुळे ते आले म्हणून मी आलो आणि मी आलो म्हणून तो आला. त्याच्यामुळे आम्ही येण्याचा आम्हाला योग आला या यात्रेमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे मार्गदर्शन करणारे संतोष महाराज याने तर खूप, त्यांनी जो प्रथमच मला जो मेसेज केला ग्रुपवरती तेव्हा समजून गेले खरंच नाथपंथी आहेत. कारण नाथ भक्त हे असे साधे सुधे नसतात, कडक शिस्तीचे वगैरे असतात, सर्व ते असतात, मोकळं मन वगैरे जे काय असेल ते. तेव्हा आम्ही जेव्हा त्यांना मला एक लास्ट फोन आला की तुम्ही नक्कीच येणार आहात काय. आणि जेव्हा येण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा माझी पहिली पत्नी आजारी पडली त्याच दिवशी. तरी पण ती बोलली जायचंय. आम्ही निघालो, छोटा माझा मुलं आहे, मी आहे. आम्ही त्या दिवशी निघालो. तेव्हापासून यात्रा जेव्हा सुरुवात झाली त्रास तर निघूनच गेला, अजूनपर्यंत त्रास तिला झाला नाहीये. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही सुरुवात केली नगरपासून दर्शनाला, तेव्हापासून आम्हाला बरेच अनुभव आले. मला तरी आले, बाकीच्या आले काय मला माहिती नाही, पण मला 2-3 ठिकाणी मला अनुभव आले माझे की नाथ आमच्या सोबत आहेत म्हणून. आणि तिथे संतोष महाराजांनी आमची राहण्याची, खाण्याची, पिण्याची एकदम उत्तम सोय सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक नाथ दर्शनामध्ये. जिथे सुरुवात झाली तिथे आता लास्ट आम्ही रेवणनाथ तिथे आहोत. रेवणनाथाचं आजचं शेवटचं आहे. आतापर्यंत एकदम खाणं पूर्ण सोय एकदम त्यांनी व्यवस्थित करून आणि मार्गदर्शन प्रत्येक ठिकाणी आम्हाला मंदिरामध्ये जाऊन समाधीमध्ये जे दर्शन आम्ही कधी 1-2 ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर आम्हाला कधी दर्शन भेटायचं नाही, फक्त लांबून त्याने आम्हाला गाभाऱ्यात जाऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी दर्शन मिळून दिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि जे कोणी माझ्या संपर्कात आहेत त्यांना मी नक्कीच सांगेन की एकदा तुम्ही यात्रा करावी. आणि मला पण कधी योग आलाच तर मी पुन्हा या यात्रेला नक्कीच येणार आहे पूर्ण फॅमिली सोबत. तर एवढे बोलून माझे शब्द संपवतो. ओम नमः ओम नमो आदेश गुरु का, मेरी भक्ति गुरु की शक्ति, मंत्र फुरो ईश्वरो वाचा, नमो आदेश अलख निरंजन. बंधूंनो, नवनाथ हे ईश्वराचे प्रतिनिधी, भगवान शंकराचे प्रतिनिधी, भगवान दत्ताचे प्रतिनिधी आणि या कलियुगामध्ये अजर आणि अमर आणि पराक्रमी शक्ती ही नवनाथ शक्ती आहे. आपण हनुमंतांना पाहतो, महादेवाला पाहतो, सारे 33 कोटी प्रकारचे देव आहेत. परंतु 33 कोटी देवतांनी आपला प्रतिनिधी म्हणून या नवनाथाच्या रूपामध्ये आणि त्यांचे 84 सिद्धनाथ अशा प्रकारे या कलियुगामध्ये प्रथम स्थापित करून या कलियुगाची संरचना बदलण्याचं कार्य नवनाथाकडे सोपवलं आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा ठेवता, ज्या ज्या कामना ठेवता, ज्या ज्या समस्याचा समाधान पाहता, ते समाधान फक्त आणि फक्त मच्छिंद्रनाथाच्या किंवा दत्ताच्या शिष्यामध्येच आहे असं त्रिवार सत्य आहे. मी माझे गुरु नारायण दत्त शिमाळी, मी लहानपणापासून 3 वर्षाचा असेपासून आज 60 वर्ष वय मागे झालं मी या सेवेत आहे. नागनाथाच्या सेवेत आहे, नवनाथाच्या सेवेत, सिद्धनाथाच्या सेवेत आहे. लहान तोंडी मोठा घास असेल तुम्हाला त्याचं कसे वाटेल, अप्रूप वाटेल, पण माझं वय आज 840 वर्षाचं आहे. मी वारंवार जन्म घेऊन या स्थितीमध्ये येऊन पोहोचलो आहे. आणि ज्या ज्या कलिकाळामध्ये मला जे कार्य माझ्या गुरुने सोपवलं ते कार्य मी संयोजित करत आहे. जीवनाची तमानं बाळगता, ऐश्वर्याची तमानं बाळगता,
हजार लोकांच्या समस्याचा समाधान माझ्या गुरुच्या आज्ञेनं, गुरुच्या कृपेमुळं ते करत आलो. मी सर्वसामान्य माणूस या जन्मात जन्म घेतला, परंतु या सर्वसामान्य माणसाच्या हातून माझे गुरु नारायण दत्त शिमाडी किंवा ज्याला आम्ही नाथपंथीय म्हणतो किंवा नाथपंथांनी आम्हाला दीक्षा दिली, त्या दीक्षेच्या जोरावर, त्या दीक्षेच्या पराक्रमामुळे, त्या दीक्षेच्या शक्तीमुळे अनेकाच्या समस्याचं समाधान करण्याचं त्यांनी आम्हाला आज्ञा दिली किंवा त्यांनी आम्हाला हिंमत दिली, त्यांनी आम्हाला हिंमत ताकद दिली. म्हणून त्या बळावर आम्ही या साऱ्या गोष्टीचा प्रयत्न करतो. परंतु हे सगळं करत असताना स्वतःवर किती त्रास होतो. संतोषजी एवढं तीर्थयात्रेचं तुम्हाला यात्रा घडवण्याचं कार्य करतात आणि प्रत्येक समस्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हाला, परंतु त्यांच्यावर काय बितत असेल हे त्यांना माहिती आहे. कारण ईश्वरी शक्ती जरी असली तरी निगेटिव्ह शक्ती किंवा सैतानी शक्ती किंवा काळे कृत्य करणाऱ्याची शक्ती ईश्वरापेक्षा मोठी आहे. आणि त्या मोठ्या शक्ती तुमच्यावर जर हावी होतात आणि तुमच्यावर ज्या हावी झालेल्या शक्ती किंवा त्या यात्रेच्या माध्यमातून नवनाथाच्या चरणी तुमची प्रार्थना स्वीकार करायला भाग पाडतात, आवर्जून भाग पाडतात. तुम्हाला विचारतात तुमची काय समस्या आहे, ती समस्या तुम्ही येथे मांडा. तेव्हा त्यांची किती शक्ती हे रास पावत असेल ते त्यांना माहिती. परंतु अशा वेळी मला कुठेतरी मागील वेळी लक्षात आलं की आपण नवनाथाची यात्रा केली. मी 26 देशाची यात्रा केली आहे. मी हिलर काउन्सिलर, समजा हिंदुस्थानामध्ये जातीवाद नसता जर मी ख्रिश्चन असतो तर मदर तेरेसाच्या नंतर मला हे संतची उपाधी मिळाली असती. मी आज 3 आखाड्याचा महामंडलेश्वर आहे. शंकराचार्याने माझ्या डोक्यावर वरदस्त ठेवलेला की तुला भविष्यामध्ये शंकराचार्य होण्यासाठी मार्गक्रमण करायचं आहे. तो असो, जेव्हा जेव्हा जसे जसे कार्य होईल, सद्गुरू जसं सांगेल त्या त्या कार्याला आपण पुढे जाऊ आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जनसामान्याची सेवा करण्याचा जो व्रत घेतला आहे तो व्रत आम्ही पूर्ण करू. परंतु आज आपण 14, 15, 16 लोक इथे आहोत. नशिबानं, माझ्या नशिबानं तुम्ही मला भेटलात. तुमच्या सानिध्यामध्ये ही यात्रा आम्ही पूर्ण करत आहोत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर या अशा कार्यामध्ये तुम्ही आम्ही सहभागी झालो. खेळीमेळीच्या वातावरणात होऊ शकतं मी माझ्या त्वेषामध्ये, माझ्या आवेगामध्ये काही बोललो असेल किंवा काही सांगितलं असेल, काही चुकलं असेल तर क्षमा करा. परंतु सेवेचं व्रत घेतल्यामुळे समजा कुठेतरी चूक दिसते, कुठेतरी विषमता दिसते, कुठेतरी काहीतरी समस्या दिसते किंवा काही संकट दिसते, त्याचं मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य होतं म्हणून मी ते केलं. पण काही आवडलं नसेल आवडलं तर मला माफ करा. परंतु या गुरु कार्यामध्ये किंवा या नवनाथाच्या यात्रेच्या कार्यामध्ये संतोष दादा मगर आपली भूमिका मागील 26 वर्षाच्या काळापासून करत आहेत. त्यांना ती प्रेरणा मिळाली की तुला हे कार्य करायचं आहे आणि ते त्यांना स्वतःचं जीवन या यात्रेसाठी किंवा या लोकांना मार्गदर्शन करण्या किंवा नवनाथाचा परिचय करून देण्यासाठी. कारण ते आधी सिद्धनाथाच्या सानिध्यामध्ये होते, सेवेमध्ये होते. छोटस त्यांचं पूर्वार्ध सांगतो. ते सिद्धनाथाच्या सेवेमध्ये होते, परंतु संपकी होते, जीवन वाढणारे, त्यांच्या शिष्याला जीवन वाढणारे. परंतु एक घोरचूक झाल्याने नाथाने त्यांना म्हटलं की अब तो मेरे पास से निकल जा और भविष्य में लोगों को रास्ता दिखाना, अब मेरे से यहाँ से निकल. त्या शापित अंतकरणा म्हणून त्यांनी त्याच्यातून उशापान होऊन आपले पुण्य घडावं म्हणून त्यांचं नाथाचं कार्य ते करत आहेत. की प्रत्येक रंजल्या गांजल्या व्यक्तीला नाथाचा दरवाजा दाखवत आहेत, नाथापर्यंत पोहोचवत आहेत आणि नाथाचा आशीर्वाद तुम्हाला उपरोक्षपणे परोक्षपणे देण्याचं कार्य करत आहेत. एवढं मोठं कार्य कोणाला मिळेल का? पुण्यवान व्यक्ती आहे, पुण्यवान व्यक्ती आहे. मी प्रार्थना करेन की सदैवित त्यांना चांगलं आयुष्य लाभो आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मुलांना चांगलं आयुष्य मिळो आणि ते रंजल्या गांजल्या लोकांना, जिज्ञासू लोकांना जे नाते त्यांना नवनाथाचं अविरत परिचय करून देत आहोत असं मी अपेक्षा व्यक्त करतो गुरुजवळ माझ्या. मागच्या वेळी आम्ही येणार होतो पण माझं न गेल्यामुळे मी 2 माझ्या भाच्या पाठवल्या होत्या इथे. यावेळी नवनाथ त्यांना मेसेज मिळाला, मला मेसेज नाही मिळाला. त्याने म्हटलं की मामा तुम्हाला एनी कंडिशन जायचं, पण मला गुरुपौर्णिमा आहे. पण माझे शिष्य, माझ्या गुरुचे शिष्य, माझे अनुयायी 7 लाख लोक आज गुरुपौर्णिमा आपापल्या घरी करत आहेत. मी त्यांना आदेश दिला की बाबा मी हजर नाही आहे, आम्ही कुठेतरी एक्सवायच्या ठिकाणी पोहोचलो, तुम्ही गुरुपौर्णिमा घरी घरी करा आपापल्या, आणि ते करत आहेत. परंतु इथे मी असल्यामुळे कुठेतरी गुरुपौर्णिमा साजरी करावी, वस्त्रदानाची प्रक्रिया असावी.
म्हणून मी या 16, 17, 18 लोकांना माझं सदृश अदृश्य गुरु मानून हे वस्त्रदान तुम्हाला करत आहे, ते तुम्हाला प्रेमानं स्वीकार करायचं आहे. अशा प्रकारे नवनाथाची यात्रा ही सिद्ध व्हावी. इथून तुम्ही कुठलीही समस्या घेऊन आला असाल तर मी अवघानंद आर्य स्वामी निखलेश्वरानंद शिष्य आवर्जून सांगतोय की आज इथल्या या क्षणापासून तुमच्या समस्याचा निराकरण झालेला आहे. कुठल्याही समस्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. त्या ताई आहेत, त्यांना त्याची मुक्तता मिळेल. त्या ताई आहेत, या सगळ्यांना यातून चांगलं आवर्जून मिळेल आणि नवनाथ तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल असे मी ग्वाही देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवून हे वस्त्रदान मी तुम्हाला दान करणार आहे, त्यांनी प्रेमानं स्वीकार करावं अशी नम्र विनंती. नमो आदेश. नमो आदेश. धरून ठेवा ना. आपण सुरुवात करू दादापासून.